ज्याने पूर्वीचे 2 सामने जिंकलेत आणि अगदी कडवं आव्हान घेऊन मैदानावरती दाखल. पहिला बॉल अभिषेक ओव्हर द विकेटनं राऊंड द विकेटनं सज्ज पाहायला मिळत आहेत सिद्धेश मुंडेसाठी. तर दुसऱ्या बाजूला अल्पेश देखील मैदानावरती दाखल झालेत. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थात अल्पेश नॉन स्ट्राईक एंडला, पहिला मॅचचा हिरो सिद्धेश मुंडे स्ट्राईक एंडला. तर एका बाजूला अभिषेक, ज्या अभिषेकने या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक अफलातून बॉलिंग केली, त्याच्या स्पेलमध्ये तिकट मारा आपण पाहिलाय, त्यालाच मात्र पहिल्या षटकासाठी पाचारण केलं गेलंय. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच. पंचांचा सिग्नल आला, लेट्स प्ले. थांबवलं अगदी पहिल्याच बॉलवरती अंपायरचे दोन्ही हात पाहत आहे. डेड बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 सांगतो डेड बॉल, आणि त्या नियम क्रमांक 20 या ठिकाणी मात्र अंमलबजावणी केली जाते मैदानावरती. अभिषेक ओव्हर द विकेटने. समोर आहे सिद्धेश मुंडे, कणगर गावचा एक मातब्बर खेळाडू, त्याला बऱ्याचशा स्पर्धेमध्ये याचा आयकॉन खेळताना पाहिलंय. डावखुऱ्याचा बॅटर, भन्नाट वेग, अगदी अप्रतिम डिलिव्हरी. उल्लेख केला की ज्या पद्धतीची या गोलंदाजाकडे शैली आहे, त्याची हाईट आहे, आणि त्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी देखील केली आहे. पहिलाच बॉल सिद्धेशवर अकूट टप्प्याचा, अगदी सरप्राईज झाले या बॉलवरती. पुढे बॉल येईल अशी अपेक्षा होती, मात्र शेवटच्या मोमेंटला स्वतःला थांबवलं फटका खेळण्यापासून. पहिलाच बॉल डॉट. संपूर्ण स्पर्धेमध्ये अभिषेक या नावानं आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पडलाय. सेकंड बॉल. पुढचा बॉल देखील अप्रतिम लाजवाब. बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न, आणि दुसऱ्याच बॉलवरती सिद्धेश मुंडे सारखा एक चांगला गडी मात्र रनआउटच्या माध्यमातून बाद. बॅटर सुजय मोखल मैदानावरती दाखल झालाय. कामगाव संघाचा आणखी एक खेळाडू. खऱ्या अर्थानं गोलंदाजी या सुजयचा हातखंड आहे, मात्र थोडीशी वेगळी रणनीती वापरली जाते. न्यू बावदेश फायटर संघाकडून 1 डाऊन वरती खेळण्यासाठी सुजयला मैदानावरती पाठवलं गेलंय. अभिषेकनं खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्याच 2 बॉलवरती शांत ठेवलं बॅटर्सला. अल्पेश स्ट्राईक एंडला आला, आणि स्ट्राईक त्याच्याकडे ठेवण्याचं कारण देखील त्याने स्पष्ट केलंय. चेंडूला पाठवून दिलंय सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. चेंडूवरती षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुलचा हल्ला. चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक. या 2 चेंडूवरती अल्पेशने ते उत्तर दिलंय. अगदी लाजवाब बॅटिंग. घायल तो या हर कोई परिंदा है मगर जो उड रहा है वही जिंदा है, आणि अगदी आपल्या नावाची अनुभूती या मॅच मध्ये सादर करतोय. स्ट्राईक एंडला आला, अभिषेक वरती तुटून पडला. धाफलकावरती धावा जर पाहिल्या तर झाल्यात 12. 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत षटकातील संपलाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. अल्पेश संघाचा पाठीचा कण आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये लाजवाब बॅटिंग केली. स्वतःवरती विश्वास, आणि विश्वास फार महत्त्वाचा आहे. स्वतःवरची विश्वास असायला हवा. कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा आहे. अगदी क्रिकेटचा खेळ म्हटलं तर कॉन्फिडन्स असायला हवा. या बॉलवरती पुढे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळी स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट. आणि ज्यावेळी कॉन्फिडन्स शब्दाचा उल्लेख होतो, नक्कीच मी म्हणेल की कॉन्फिडन्स कसा असावा तर सुती बॉम्ब सारखा असावा. एकदा की वात पेटवली की समोर जाताना कोणी 4 वेळा विचार करायला हवा. आणि सद्यस्थितीला मैदानावरती ते अफलातून बॅटिंग. अल्पेश नावाचं वादळ
मागच्या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार, त्याच्यानंतर अभिषेकने शांत केलं. एक क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे, येणारा प्रत्येक बॉल हा एक बॅटरला आणि एक गोलंदाजाला एक नवीन संधी निर्माण करून देण्याचं काम करतो. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा शॉर्ट अँड पुलचा हल्ला. उंची या बॉलवरती जास्त आहे, लांबी कमी, आणि शेवटच्या बॉलवरती अल्पेश सारखा एक मोठा गडी बाद झालाय. विकेटचं पतन. डीजे मास्टरच्या माध्यमातून तो गाणं आपल्या कानापर्यंत पोहोचवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या एकेरी फलकावरती धावा आहेत. 12 लॉस ऑफ 2 विकेट्स. मागच्या चेंडूवरती जर पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ झाला आणि 6 चेंडूवरती आम्ही काय पाहिलं तर कभी खुशी कभी गम, म्हणजे 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार, त्याच्यानंतर फलंदाज देखील बाद झाले. म्हणून संयम तुमच्याकडे मैदानावरती असायला हवा. अल्पेशने 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले, मात्र त्याला तो मोह आवरता आला नाही आणि त्या मोहाचा तो बली पडला. म्हणून क्रिकेटमध्ये खूप चांगले वाक्य आहे की लालच बुरी बला, आणि अगदी त्याचाच शिकार झाला फलंदाज अल्पेश. न्यू बॅटर मैदानावरती नवीन बॅटर विनीत मैदानावरती दाखल झालाय. त्याच्या अगोदर प्रणयच्या त्या बॉलचा आपण विचार करूया. जसा बॉल डिलिव्हर्ड केला, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल बॅट आणि पॅडच्या मधून बॉलला काढलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. येणारे 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या सत्रातील गोलंदाज पुढा एकदा इन ऍक्शन. शॉर्टअँड हल्ला चढवला, सुजयच्या बॅटमधून फटका आलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धाबेचा कॉल, रनआउटची संधी निर्माण, आणि विनीतला अगदी आल्या पावली माघारी परतावं लागतं. या चेंडूवर देखील विकेट्स प्राप्त झाल्या. मैदानावरती दाखल झालाय. डी बाबदेव फायटर्स संघाकडून खेळ करण्यासाठी धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर अजूनही 13 हा आकडा पाहायला मिळतोय. सामान्य सुरुवात राहिली आहे, कारण सुरुवातीला जर आपण पाहिलं तर सिद्धेश लवकर बाद झाला. ज्या पद्धतीनं 2 फटके अल्पेशच्या बॅटमधून आले, अल्पेश नंतर कोणी अगदी या मॅचमध्ये काही खास करू शकलं नाहीये. पुढे एकदा सुजय मोकल स्ट्राईक एंडला मोठा फटका खेळायचा होता, जास्ती सफल झाले. अंपायर्सकडे पाहिलं आणि अंपायर्स अगदी निर्णय देखील येतोय. व्हॅलिड बॉल आहे, अर्थात निर्धाव चेंडूची सांगता आपण मैदानावरती पाहताय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 13. एखादा मोठा फटका, एखादा मोठा फटका इथून पुढे येणं देखील तितकंच महत्वाचं आहे. 4था बॉल आहे षटकातील. मोठा फटका मारायचा होता, उंची या बॉलवरती देखील आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले आणि कर्णधारांनी लवकरात लवकर टॉस उडवण्यासाठी यायचंय. हिंदवी आणि एच.जे. सुपर टायगर्स कर्णधारांनी लवकरात लवकर यायचंय. नशिबाचा कौल आपण पाहिलात. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षकाने त्या बॉलला चेस केलं, मात्र हातापर्यंत बॉलला पोहोचवू शकले नाहीत आणि यावेळी एक चौकार देखील पाहिला. पुढे एकदा सुजय सफल झाले. मोठा फटका स्लॉट मध्ये होता, पाठवून दिलाय आउट ऑफ द ब्लॉट. सीमारेषा बार चौकार. हिंदवी आणि एस.जे. सुपर टायगर्स यांनी टॉस साठी यायचं आहे. हिंदवी आणि एस.जे. सुपर टायगर्स यांनी टॉस साठी यायचं आहे. याच्यानंतर आपण या ठिकाणी प्रत्येक गावचे जे अध्यक्ष किंवा कमिटी सदस्य आलेले त्यांना या ठिकाणी बोलावून आपण छोटेखानी सत्कार समारंभ करणार आहोत. मॅच चालू करा. 23 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत लगावल्या गेल्या. शेवटचा बॉल या षटकातील
अगदी सुजयला ज्या कामासाठी पाठवलं होतं आणि सुजयने ती आपली जबाबदारी पार पाडली. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर देखील मोठा प्रहार, क्षेत्ररक्षक बॉल खाली, सुरेख झेल टिपलाय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि न्यू बावधे फायटर्स संघ जाऊन पोहोचलाय 23 या धावसंख्येवरती. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी आव्हान आहे 24 धावांचं. दुसऱ्या सत्रामध्ये कुणबी योद्धा या संघासमोर 12 बॉल आणि 24 धावांचं टार्गेट मात्र सेट केलं गेलंय. या ठिकाणी आणि सचिव श्री धाडवे साहेब यांना सुद्धा विनंती करतो की आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. आपण आपल्या तालुक्यातील 77 गावातील जे अध्यक्ष, सचिव किंवा गावचे प्रतिनिधी आज या आपल्या कुणबी समाजनी संघ मसा आयोजित प्रीमियर लीगसाठी उपस्थित असतील त्या सर्वांचाच या ठिकाणी छोटेखानी सत्कार आपण करत आहोत. विभागीय अध्यक्ष सचिव यांना विनंती आहे की आपण कृपया आपापल्या गावातील जे गणमान्य व्यक्ती या ठिकाणी आलेले असतील त्यांनी या ठिकाणी येऊन सत्कार स्वीकार करायचा आहे. हिंदवीचे कर्णधार यांनी वरती यायचे कृपया टॉससाठी. संतोष कोबनाक साहेब यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. संतोष कोबनाक. हो, कोणी पण आपल्याला कोणी चालते. संघटनेचे उपाध्यक्ष आणि त्यांचे मित्र अशोक भोड साहेब हे त्यांचा सत्कार करतील. स्टेजवरती यायचं आहे आणि ग्रामस्थ मंडळ पदाधिकारी यांनी स्टेजवरती यायचं आहे. नितीन भावे आणि ग्रामस्थ मंडळ लिपणी भावे यांचे प्रतिनिधी यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. चला, दोन्ही बॅटर्स मैदानावरती दाखल झालेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या बावदेव फायटर्स संघाला आपण विनंती करतोय. चला, न्यू बावदेव फायटर्स, चला घाईनं क्षेत्ररक्षक सजवून घ्या. 12 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. दोन्ही संघ या स्पर्धेमधील आतापर्यंत विजेते संघ ठरलेत. 2-2 सामने जिंकून आता मात्र बिग बॅटलसाठी एकमेकांसमोर दाखल झालेत. बेस्ट वर्सेस बेस्ट या दोन संघामधला मुकाबला पाहता. एका बाजूला कुणबी योद्धा संघ आहे. पहिल्याच मॅचमध्ये एस.ए. कट्टर कुणबी या संघाला हरवलं होतं आणि कुणबी योद्धाच्या वेळी दुसऱ्या मॅचमध्ये केला श्री खामदेश्वर 11 या संघाला पराभूत केला. न्यू बावधे फायटर संघाचा देखील तसंच प्रवास राहिलाय. पहिले 2 सामने जिंकून या मॅचमध्ये.
चला घाई करा दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती, चला फास्ट ट्रॅक वरती सामना खेळवण्याचा प्रयत्न करा, कारण उशीर होतोय. आपल्याकडे वेळेचे बंधन आहेत, वेळेची मर्यादा आहेत. सुजय मोकल, सनील आणि रोनक ही आघाडीची प्रारंभिक जोडी मैदानावरती. तर दुसऱ्या बाजूला खामगाव संघाचा सितारा सुजय मोकल. ज्या सुजय मोकलनं बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहिली, मात्र गोलंदाजी या खेळाडूचा हातखंड आहे आणि पहिल्या षटकासाठी सुजय मोकल गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. 12 बॉल आणि 26 धावांचे बॅटल. पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता. मिस टाइम हिट. अगदी मी कितू या दोन शब्दामधील ती चर्चा पाहिली आणि शेवटच्या मोमेंटला दोघांनी थांबवलं आणि नो मॅच लँडमध्ये अगदी बरोबर मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीनं खातं देखील उघडलं गेलंय. छोटा टोटल मोठा बॅटल नक्कीच या मॅचमध्ये पाहायला मिळेल, कारण गोलंदाजी देखील तितकीच ताकदीची आहे. एका बाजूला सिद्धेश मुंडे असेल, दुसऱ्या बाजूला सुजय मोकल असेल. ते मातब्बर गोलंदाज आहेत आणि त्याच्यासमोर कडवं आव्हान दोन्ही बॅटर्सचं. पहिल्याच बॉलवरती तो इनसाइड आउट फटका खेळवण्याचा प्रयत्न. बॅटच्या एजला टोला शेल बॉल ब्रश झाला आणि तिथून नो मॅच लँडमध्ये बॉल पडत असताना एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरा बॉल पुढे एकदा सुजय रवाना होत आहेत. यावेळी पुन्हा शॉर्ट अँपुलचा हल्ला चढवायचा होता. बॉलवरती सिद्धेश अगदी वेगानं धावत आला, मात्र बॉलला कॅरी करू शकले नाहीत. 2 धावेचा कॉल आणि 2 रन्स या बॉलवरती सहजरित्या कंप्लीट झाल्या. रणसंख्या जाऊन पोहोचली 3च्या घरामध्ये. 14 धावांचा माफ करा 24 धावांचा पाठलाग मैदानावरती सुरू आहे. 3 धावा येणारे 4 चेंडूचा केला अजूनही षटकातील शिल्लक. एखादा मोठा फटका शोधावा लागेल बॅटर्सला. पुढे एकदा लाजवाब डिलिव्हरी. मात्र पंचांचा आपण जर इशारा पाहिला तर अगदी भन्नाट वेग आहे, मात्र दिशेवर नियंत्रण नाहीये. माणसाचं आयुष्य आणि क्रिकेटचा खेळ या दोन्ही गोष्टीमध्ये साम्य काय आहे तर तुम्ही कोणत्या वेगाने चाललाय याच्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेला चाललाय हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. आणि तो दिशा दर्शवणारा अगदी दिशा बरीचशी बाहेर होती असं पंचांचा सिग्नल. वाईड आणि वाईडच्या माध्यमातून एक अवांतर धाव. रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते आता मात्र 4 क्रमांकावरती. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती अगदी अकूट टप्प्याचा बॉल मिडल ऑफ द पिचच्या बॉलला डिलिव्हर्ड केलं, तिथून एक अतिरिक्त बाउन्स कॅरी केला. बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट. यावेळी आला डॉट बॉल. तर येणारा एक बॉल बॅटिंग करणाऱ्या कुणबी योद्धा संघासमोर एक नवी रणनीती आखण्यासाठी भाग पाडेल, कारण येणारा एक डॉट बॉल तुम्हाला प्रेशराईज करेल. तर प्रेशर रिलीज करण्यासाठी एखादा मोठा फटका कोणाच्या बॅटमधून येईल याच्यावरती सर्वांच्या नजरा. सुजय मोकल भन्नाट वेग, भन्नाट गोलंदाजी. मागच्या चेंडूवरती वाईट, मात्र या बॉलवरती थोडीशी वेगळी रणनीती. पुढचा बॉल बराचसा बाहेर आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला जाते. वाईड आणि वाईडच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव. रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. 5 रन्स, लॉस ऑफ नन विकेट्स. आघाडीची जोडी मैदानावरती. 24 धावांचा पाठलाग. सुजय मोकल पुढचा बॉल स्लॉटमध्ये अगदी फुलर लेंथवरती बॉलला हाताळलं. रनआउट करण्याचा नक्कीच प्रयत्न झाला, मात्र बॅटर्सच्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे. पंचांचा तो इशारा देखील आपण पाहिला. एकंदरीत 4 बॉलचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 5. चांगलं षटक राहिलंय. दोन्ही अगदी मातब्बर संघ आहेत. जशी पहिल्या सत्रामध्ये सुरुवात राहिली होती न्यू बाबदेव फायटर्स संघाची, अगदी त्याच पद्धतीने मॅचमध्ये पुन्हा एकदा सत्र क्रमांक 2 मध्ये ती चित्र पाहायला मिळते. सुजय मोकल पुन्हा एकदा आकू टप्प्याचा बॉल अगदी हुक केलाय. बॉलला चेंडू थांबणार नाहीये, सरळ निघून जातोय. प्रेक्षकांच्या भेटीला आलाय एक दणदणीत षटकार. येणारे 7 बॉल जिंकण्यासाठी 1-3 13 धावांची गरज. शेवटचा बॉल आहे षटकातील. बॉलला सोडून दिले. खराब रणनीती. तर सुजयला समजावं लागेल. षटकामधील जवळजवळ हा 3रा वाईट बॉल आहे. अगदी हितांश आम्हाला सांगतायत 3रा वाईट बॉल येतोय आणि रणसंख्या जर पाहिली तर 1च्या मदतीनं जाऊन आता मात्र पोहोचते 12 या धावसंख्येवरती. तर 7 मध्ये 12 म्हणजे अर्धा टप्पा या ठिकाणी पार झालाय. तुम्हाला आता अर्धा डोंगर चढायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. 7 मध्ये 12. शेवटचा बॉल. हो लाजवाब क्लासिकल डिलिव्हरी. एजला बॉल आणि
फलंदाज स्कॉट बिहाइंडचा शिकार झाला. येणारे 6 चेंडू आणि समीकरण राहिलं या मॅच मध्ये 6 मध्ये करायचे आहेत 12. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. जातोय आपण डीजे मास्टरकडे. ऐकतोय पुन्हा एकदा एक सुपरहिट संगीत. मॅचला करतोय आपण सुरुवात. पुढे एकदा 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. सिद्धेश मुंडे गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालाय. आपण पाहत आहे कुणबी प्रीमियर लीग आणि या कुणबी प्रीमियर लीगचं हे पर्व क्रमांक 1. 6 बॉलमध्ये 12 करायचे आहेत. सिद्धेश मुंडे कशा पद्धतीची गोलंदाजी करतो. मी उल्लेख केला की सिद्धेश मुंडेच्या गोलंदाजीचे वैशिष्ट्य काय ते त्याची रिलीज करण्याची पद्धत. तो बॉल रिलीज ज्या पद्धतीने करतो थोडंसं बॅटर्सला पिक करणं ते अवघड जातं असं मी म्हणेल. चला घाई करा. न्यू ऑफ द फायटर्स 6 मध्ये 12 हे समीकरण आहे मॅच मध्ये. राऊंड द विकेटने पहिला बॉल घेऊन चाललाय सिद्धेश. लोवर फुल टॉस कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक बॉलला अडवलंय. फक्त या बॉलवरती एक सिंगल येईल म्हणजे समीकरण असेल आता 5 बॉलमध्ये तब्बल 11 धावांची गरज. एका बाजूला 5 मध्ये 11 करायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला 5 मध्ये 11 वाचवायचे आहेत. एका बाजूला करणाऱ्याला थांबवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला थांबवणाऱ्याला करून दाखवायचं. हे क्रिकेटचे वैशिष्ट्य आहे. ही क्रिकेटची गणित आहे. क्रिकेटची सांकेतिक भाषा आहे. येणारे 5 बॉल आणि 11 धावांची गरज. सिद्धेश पुन्हा निघालाय. यावेळी सबमरीन डिलिव्हरी अगदी बॉल पडला कोणत्या प्रकारचा बाउन्स नव्हता. समुद्रामध्ये ज्यावेळी नौका विहार करते तिला सबमरीन म्हटलं जातं आणि क्रिकेटच्या मैदानावरती जो बॉल खेळपट्टीवर पडल्यानंतर बाउन्स कॅरी करत नाही त्याला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं जातं. आणि अगदी मागच्या बॉलवरती तो सबमरीन चेंडू आपण पाहिला. देणारी 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी टार्गेट आहे 11 धावांचं. जिंदगी आसान नहीं खुद को काबिल बनाना पड़ता है और सही वक्त कभी आता नहीं मेरे दोस्त. वक्त को सही बनाना पड़ता है. एक मोठा फटका हे मॅच बनवण्याचं काम करेल. मात्र कोणाच्या बॅटमधून तो फटका येईल. येणारे 4 बॉल सांगून जातील. लाजवाब डिलिव्हरी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल त्याला खोदून काढले. चेंडू चाललाय लॉंग ऑन सेव्ह मध्ये. जोपर्यंत लॉंग ऑनला चेंडूला फील्ड केलं एक केवळ सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीनं रणसंख्या 14 या धावसंख्या होती. येणारे 3 बॉल आणि 3 मध्ये करायचे 10. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा एक नियम आहे. 3 मध्ये 10 हे समीकरण उरलंय. एखादा मोठा फटका जर या चेंडूवरती आला तर या मॅच मध्ये एक वेगळी रंगत देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. थांबवलं स्वतःच्या फॉलो थ्रू मधून थोडासा व्यत्यय जाणवला. ते पुन्हा एकदा माघारी आले. 3 बॉलवरती 10 हे समीकरण आहे मॅचला जिंकण्यासाठी. सिद्धेश निघालाय पुन्हा एकदा राऊंड द विकेटने. फुल टॉस बॉल. एलिव्हेशन नाही या बॉलवरती. सुजय मोकल वाईड डिश लॉंग ऑनला जेल टिपलाय आणि फलंदाज बाद. नवीन बॅटर साहिल मैदानावरती दाखल झालाय. हॅलो येणारे 2 चेंडू आणि मॅचला जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. कंपल्सरी चेस. 1 षटकार आणि त्याच्याबरोबर 1 चौकार हे समीकरण आहे मॅच मधलं. कारण सिद्धेश चुकी करणार नाहीये कारण मातब्बर गोलंदाज आहे. पुढचा बॉल. पुढे एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळी देखील डॉट बॉलची सांगता. येणारा 1 चेंडू आणि जवळजवळ या मॅच मध्ये आपला विजय सुनिश्चित केलाय गोलंदाजी करणाऱ्या न्यू ऑफ द फायटर्स या संघाने. या स्पर्धेमधील हा असा एक संघ राहिली मॅच जिंकल्यानंतर आपल्या पहिल्या फेरीमध्ये तिन्हीच्या तिन्ही संघ सामने जिंकण्याची एक वेगळी किमया करण्यासाठी हा 1 बॉल फार महत्वाचा आहे. 1 बॉल आणि समीकरण आहे 10 धावांचं. शेवटचा बॉल. येस शेवटचा बॉल देखील सुरेख आणि या मॅच मधला लगातारचा या स्पर्धेमधला लगातारचा 3रा या ठिकाणी विजय प्राप्त करणारा संघ ठरलाय. 1 अँड ओनली अर्थात न्यू ऑफ द फायटर्सचा संघ.